ब्राह्मण समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. ब्राह्मण समाजातील सुशिक्षित बेरोजगारांच्या मदतीसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती या महामंडळांच्या धर्तीवर ब्राह्मण समाजाच्या युवकांसाठी हे महामंडळ उपयुक्त ठरणार आहे. या मागणी संदर्भात गेल्या काही दिवसापासून ब्राह्मण समाजाने आंदोलने केली होती. त्याचप्रमाणे जालना येथे दीपक रणनवरे यांनी आमरण उपोषणही केले होते. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल दिनांक 14 डिसेंबर रोजी दुपारी नागपूर येथे विधान भवनात बैठक झाली. दीपक रणनवरे यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी जालना येथे जे आमरण उपोषण केले होते त्याचवेळी राज्य शासनाच्या वतीने मंत्री अतुल सावे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण सोडण्यात आले होते. सावे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील केजच्या आमदार नमिता मुंदळा यांनी बैठक घेण्यासंदर्भात लेखी पत्र दिले होते. या पत्राच्या आधारे शासनाच्या वतीने आयोजित बैठकीसाठी सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच ब्राह्मण समाजाच्या वतीने दीपक रणनवरे, परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, धनंजय कुलकर्णी, सौ विजया कुलकर्णी, श्रीकांत जोशी, ॲडव्होकेट बळवंत नाईक, विश्वजित देशपांडे, मकरंद कुलकर्णी, ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी, ॲडव्होकेट राजेंद्र पोद्दार, संजय देशपांडे, ईश्वर दीक्षित आदी शिष्टमंडळात सहभागी झाले होते. या बैठकीत या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी ब्राह्मण समाजाच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. या बैठकीत ब्राह्मण समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा झाली. प्रामुख्याने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याविषयी मागणी करण्यात आली. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य करून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्याचबरोबर ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ लवकरच कार्यान्वित करू अशा प्रकारचे आश्वासन व निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.